अजित पवारांनी 24 तासात राजीनामा द्यावा, अन्यथा दिल्लीमध्ये जाऊन अमित शहांकडे राजीनाम्याची मागणी करणार। पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून अंजली दमनिया यांचा गंभीर इशारा। मुंबई महापालिकेत एका मतदाराचं नाव तब्बल 103 वेळा नोंदवलं तर माजी महापौर किशोरी पेडणेकरांचं नावही दुबार। तात्काळ याद्या दुरुस्त करण्याची मागणी। चुकलो माफी मागतो, अंबाजोगाईमधल्या वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवारांची दिलगिरी। जीभ घसरली पण काम थांबणार नाही, केलं स्पष्ट। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सभांचा धडाका। मुख्यमंत्री फडणवीसांची पालघरमध्ये जाहीर सभा, तर एकनाथ शिंदेंची वाशिम यवतमाळमध्ये, तर अजित पवारांची अकोल्यामध्ये सभा। आमच्याकडे नगर विकास खातं, 1 तारखेला सकाळी लक्ष्मी दर्शन होणार। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विधानाने नवा वाद। पाटलांच्या विधानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मात्र सारवासारव। संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत धुसफूस, निवडणुकीच्या कामात सहभागी करून घेतलं जात नाही, बंड करावं लागेल। जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांची पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर तोफ। अहिल्यानगरच्या काँग्रेस जिल्हाध्यक्षांना अपहरण करून मारहाण। सचिन गुजर यांना गाडीत टाकून मग मारहाण करून सोडलं। अपहरणकर्त्यावर गुन्हा दाखल, पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात। संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातल्या चुकीच्या प्रमाणपत्राविरोधातल्या बातमीचा इम्पॅक्ट। जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापना। पालकमंत्री संजय शिरसाट यांची माहिती। भारताचा कसोटी क्रिकेटमधला आजवरचा सर्वात मोठा पराभव। दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिका 408 धावांनी विजयी। 25 वर्षांनंतर आफ्रिकेने भारतात कसोटी मालिका जिंकली। गौतम गंभीरने स्वीकारली मानहानीकारक पराभवाची जबाबदारी। दोष सर्वांचा, पण सुरुवात माझ्यापासून, तर माझ्याच मार्गदर्शनाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, हेही लक्षात ठेवावं, गंभीरचं वक्तव्य।